हा व्हिडिओ आहे श्रीरामनवमीच्या दिवसचा। आता श्रीरामजीचा जन्मोत्सव दिवस आहे, तो दिवस तर स्पेशल करणारच आहे ना। तेच पाहण्यासाठी मी आलो तो अकोल्याले। अकोल्यामध्ये रामनवमी हा एक दिवस नाही तर सण म्हणून साजरे करण्यात येते। या तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो मी। दुपारी आंघोळ वगैरे करून तयारी करून घेतली। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोक्याला टिक्का तो लावून घेतला। त्याच्यानंतर आपल्या बॅग मध्ये आय कार्ड आणि चार्जर टाकून घेतला। आता तुम्ही म्हणता हे काय नेऊन राहिला तू? अरे बा, आपल्याला दुसऱ्या दिवशी कॉलेजला पण जाणार आहे, त्याच्यासाठी आपण अकोल्याला थांबणार आहोत। त्याच्यासाठी हे सोबत घेणं चालू आहे। घरून बॅग घेऊन जय श्रीरामचं नाव घेऊन मी निघालो अकोल्याला जायला। थोड्यात पोहोचलो तर आदेश डॉन भेटले, ते पण येणार होते आपल्या सोबत। मग त्याला घेऊन बसलो वायस मध्ये गर्दी तर एवढी ती भयंकर। मला तर जागा भेटली पण आदेश डॉनला भेटलीच नाही। मग आदेश डॉनला म्हटलं माझ्या जागेवर बसा, मी उभा राहतो। थोड्याच वेळानं अकोल्याला पोहोचलो। अकोल्याला पोहोचल्यानंतर आदेश डॉन तर एवढं फटोफट चालत जातात की मॅथला जातात की काय एकटेच पैदल। मग चलत चलत आलो मी कस्तुभच्या अपार्टमेंट जवळ। भाऊ खाली आपलीच वाट पाहत होते। तिथे पोहोचल्यानंतर यांची भेट घेतली पहिले। तिथून निघालो आम्ही श्रीराम मंदिरात जायला डायरेक्ट। जाता जाताच आमच्या सोबत एक स्कॅम झाला। पेट्रोल पंपाजवळ जातोच तर पेट्रोल संपून गेलं गाडीत। पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून डायरेक्ट निघालो गांधी रोडवर जायला। इथं येऊन एका गल्लीत गाड्या लावून दिले, कारण की समोर रोड बंद होता। इथून आपल्याला पैदलच जाणं होतं। तिथून आम्ही पैदल पोहोचलो डायरेक्ट गांधी रोडवर। इथं पोहोचलो तर महिलांची दिंडी निघाली होती, त्याची दर्शन घेऊन डायरेक्ट आलो श्रीराम मंदिराजवळ। अति येऊन लागलो पहिले दर्शनाच्या पाळीमध्ये। दर्शनाच्या पाळीत लागलो तर इथं फुलं आणि प्रसाद घेऊन घेतला। थोड्याच वेळानं मी पोहोचलो श्रीराम मंदिरात। थोड्याच वेळानं श्रीरामजीचं दर्शन घेतलं। फुलं आणि प्रसाद रामजीच्या चरणीमधून चढून मी आलो बाहेर। रामजीच्या रॅल्या तर चालूच होते। थोड्याच वेळाने एक पालखी आली, तिची सजावट पण खूप चांगलं वाटलं। पालखीचे व्हिडिओ वगैरे काढून निघालो आम्ही दुसऱ्या रॅली पाहायला। समोर जाऊन आपण काय पाहिलं आणि किती माहोल झाला हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये टाकणार आहे, त्याच्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करून घ्या।